माझे नाव रोहित. संध्याकाळी 7 वाजले होते. मी घरात व्यायाम करायचो म्हणून वरच्या खोलीत माझी व्यायामशाळा बनवली होती. मी संध्याकाळी 5:30 ते 7 असा 1.5 तास व्यायाम करायचो. आपल्या शरीरावरील घाम शांत करण्यासाठी काही वेळ मी टीव्ही समोर बसलो होतो. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. मी फक्त शॉर्ट पॅन्टवर होतो. माझे वरचे शरीर पूर्ण उघडं होतं. मी दार उघडण्यासाठी गेलो. दारासमोर एक सुंदर स्त्री उभी होती आणि शेजारी तिचा नवरा उभा होता. त्यांच्याकडे पाहून मी म्हणालो, कोण हवंय तुम्हाला? तेवढ्यात त्या सुंदर बाईचा आवाज आला, मैं प्रिया हूं, आपके सामने वाला घर खाली है, वो हमें किराए से चाहिए. त्या बाईचं लक्ष बोलत असताना सुद्धा माझ्या शरीराकडे होतं. ती मला वरून खालपर्यंत निहाळत होती. त्यावर मी त्यांना म्हणालो, आप अंदर आइए, मैं अभी माँ को बुला के लाता हूं. मी आईला आवाज देऊन बाहेर बोलावले आणि आईला त्यांच्याबद्दल सांगितले. त्यानंतर मी फटक्यात आपल्या अंगात वर टी शर्ट टाकलं आणि त्यांना पाणी देण्यासाठी किचनकडे मी धावत गेलो. 2 ग्लास पाण्याचे भरून त्यांच्यासाठी हॉलच्या दिशेने येऊ लागलो. मी हॉलमध्ये आल्यावर आई त्या बाईसोबत बोलत होती. तेव्हा त्या आंटी आईला विनंती करू लागल्या, दीदी किराया कम कर दो, मगर यह घर हमें दे दो. त्यावर आई म्हणाली, देखो इससे पहले भी यहाँ किराएदार रहते थे, उनको भी इतना किराया हमने लगाया था. अगर आपको यह घर चाहिए तो ले लो, नहीं तो आप दूसरा घर देख लो. आईच्या आणि त्या बाईच्या होत असलेल्या संभाषणाकडे मी लक्ष देत होतो. कारण याआधी आमच्याकडे जे भाडेकरू राहत होते त्यांच्याकडून आम्ही 5,000 रुपये भाडं घ्यायचो आणि 20,000 रुपये डिपॉझिट घेतले होते. पण आईची अपेक्षा त्यापेक्षाही जास्त होती. आईने त्यांना 6,000 रुपये भाडे व 30,000 रुपये डिपॉझिट सांगितले. ती बाई आईकडे विनवण्या करत होती, मेरे हस्बैंड सिक्योरिटी का जॉब करते हैं, उनको 12,000 रुपये उनका पेमेंट है, आधा पेमेंट तो किराए में ही चला जाएगा, तो हम दोनों क्या खाएंगे. मला त्या बाईवर फार दया आली म्हणून मी आईला किचनमध्ये बोलावून समजावले, आई तू इतकी निर्दयी का होत आहेस? ते 1 महिन्यासाठी नाही तर 1 वर्ष आपल्या घरात राहतील. मग असे 60,000 रुपये आपण वर्षाला त्यांच्याकडून कमवू आणि माझाही पगार येतोच. घर खर्चाची काळजी करू नकोस, सर्व होईल ऍडजस्ट. अशा घरी आलेल्यांना माघारी जाऊ देऊ नकोस, नंतर पस्तावा येईल. माझे म्हणणे आईलाही चांगले वाटले म्हणून आईने लगेच त्यांना 5,000 रुपये महिना भाडं आणि 20,000 रुपये डिपॉझिट असे सांगून घर भाड्याने द्यायचे ठरवले. त्यावर त्या बाईच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून आला आणि त्यांनी आईचे आभार मानले. आई त्यांना सांगू लागली, यह मेरा बेटा है रोहित, यह आपको हमारा वह घर दिखा देगा. त्या बाईने लगेच आपले नाव सांगितले, दीदी मेरा नाम प्रिया है और इनका नाम विकास है, आप मुझे प्रिया कह सकती हो. ठीक आहे प्रिया, आता मी नाव घेऊनच बोलेल, आई म्हणाली. मग मी त्या दोघांना म्हणालो, चला आंटी अंकल, मी तुम्हाला घर दाखवतो. 1 BHK आहे आमचं. वरचा आणि खालचा हिस्सा दुकानासाठी भाड्याने दिला आहे. त्या दोघांना फार आवडलं म्हणून त्यांनी लगेच होकार दिला. मी विचारले, तुम्ही सामान कधीपर्यंत आणाल? ते अंकल म्हणाले, बेटा मला रविवारी सुट्टी असते, त्या दिवशी संधी मिळाली की मी सामान घेऊन येईल. रोहित, तू आपला मोबाईल नंबर दे, जेणेकरून निघताना फोन करून सांगेन. मी त्यांना माझा फोन नंबर दिला आणि घरी परत आलो. 2 दिवसांनी रविवार होता. मी माझ्या 2 दिवसाच्या कामाचे शेड्यूल व्यवस्थित केले होते. रविवारी सकाळी 11 वाजता अंकलचा फोन आला, रोहित बेटा आम्ही 5-10 मिनिटात पोहोचतो, तोपर्यंत घराचा लॉक उघडा ठेव. मी म्हणालो, अंकल मी घराजवळच उभा आहे, तुम्ही येताच लॉक उघडतो. काही वेळाने अंकलची सामानाची गाडी आमच्या दारासमोर येऊन उभी राहिली. गाडीत फक्त अंकल होते. मागच्या रिक्षात आंटी असतील असे वाटले, पण आंटी सोबत अजून एक सुंदर मुलगी होती. ती मुलगी एवढी सुंदर होती की तिच्यावरून माझी नजरच हटत नव्हती. मी तिच्याकडे पाहतच घराच्या शिडीवरून पटकन दार उघडलं आणि पुन्हा खाली येऊन त्या मुलीला पाहण्यासाठी आंटीजवळ उभा राहिलो. तेव्हा आंटीने त्या मुलीशी माझी ओळख करून दिली. रोहित, यह मेरी बहन तन्वी है. ही काही दिवसापूर्वीच इथे आली आहे. तिचे ग्रॅज्युएशन झाले आहे आणि ती नोकरीच्या शोधात आहे. तुझ्या नजरेत काही छोटे मोठे काम असेल तर सांग,
मी म्हणालो, का नाही आंटी, नक्की सांगेन. माझा मित्रपरिवार मोठा आहे. कोणाकडून तरी विचारून तिचे काम लावून देईन. आंटी खूप खुश झाल्या, पण माझी नजर तन्वीवरून हटत नव्हती. इतकी सुंदर मुलगी मी आयुष्यात पाहिली नव्हती. तिचे काळेभोर लांब केस, तपकिरी डोळे, गुलाबी गाल आणि बारीक ओठ, सतत त्यांच्यावरच माझी नजर टिकून होती. अर्ध्या तासात अंकलने व ड्रायव्हरने मिळून गाडी रिकामी केली. ते सगळे सामान सेट करण्यासाठी व्यस्त झाले. आईने मला चहा व पाणी नेऊन द्यायला सांगितले. तसेच रात्रीचे जेवणही आमच्या घरूनच येईल म्हणून त्यांनी स्वयंपाक करू नये असेही सांगायला सांगितले. मी जेव्हा त्यांच्या घरात गेलो तेव्हा प्रिया आंटी आणि तन्वी किचनमधील सामान सेट करत होत्या. मी म्हणालो, चला गरमागरम चहा प्या, सगळे थकले असाल. चहाचा ट्रे जमिनीवर ठेवला. तिघेजण येऊन कप घेऊ लागले. अगोदर अंकलनी घेतला, नंतर आंटी. जेव्हा आंटी आणि तन्वी दोघी एकदम खाली वाकल्या तेव्हा माझी नजर त्या दोघींच्या त्या ठिकाणी पडली. मी अतिशय चक्रावलो होतो, पण तन्वीचे ते अतिशय सुंदर व गोड दिसत होतं. माझं लक्ष अजूनही तन्वीवरच होतं. सर्वांनी चहा प्यायल्यावर मी कप घेऊन निघू लागलो. निघताना आंटीला म्हणालो, रात्रीचे जेवणही आमच्याकडूनच येईल, तुम्ही काहीही बनवू नका. प्रिया आंटी मला धन्यवाद म्हणाल्या. घरी आल्यावरही माझ्या डोक्यात तन्वीचे चित्र होते. संध्याकाळी जेवण घेऊन मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा ते तिघेही माझी वाट पाहत होते. मी म्हणालो, चला गरमागरम जेवण खा, नाहीतर थंड होईल. प्रिया आंटी म्हणाल्या, किती नशिबवान आहोत आम्ही की तुमच्यासारखे मकान मालक मिळाले, नाहीतर कोण एवढी पर्वा करतो भाडेकरूंची. माझी नजर तन्वीकडेच होती. ती उदास दिसत होती. मी म्हणालो, आंटी, हे तर आमचं कर्तव्य आहे, तुमची काळजी घेणं. एवढे सांगून मी निघून गेलो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी माझ्या रूममध्ये वर्कआउट करत होतो. माझ्या खिडकीतून आंटीचे घर स्पष्ट दिसत होतं. अचानक माझी नजर अशा ठिकाणी पडली की ज्याचा मी कधी विचारही केला नव्हता. त्या घराच्या वेगळ्या खोलीत तन्वी फोनवर बोलत असताना स्वतःशी विचित्र हालचाल करत होती. फोनवरील बोलणे संपल्यावर ती बाल्कनीत आली. त्याच वेळी मी वर्कआउट संपून बाल्कनीत आलो. माझ्या पोटावरील सिक्स पॅक्स नीट दिसत होते. तन्वीची नजर त्या सिक्स पॅक्सवर पडली. एकटक पाहत ती माझ्याकडे बघतच होती आणि मीही तिच्याकडे. काही वेळाने ती आत गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता प्रिया आंटी व तन्वी आमच्या घरी आल्या. प्रिया आंटी आईला म्हणाल्या, दीदी, तन्वीला काही दिवसांसाठी आपल्या घरात राहायला जागा मिळेल का? मी वरच्या रूममधून जिन्यावर उभा राहून हे ऐकत होतो. तन्वी आमच्या घरात राहणार हे ऐकून मला आनंद झाला. आई म्हणाली, का नाही प्रिया, नक्की जागा मिळेल, पण अचानक असे का विचारतेस? प्रिया आंटी म्हणाल्या, दीदी, माझ्या सासूची तब्येत गंभीर आहे, आम्हाला गावी जाणे जरुरी आहे. भाडे खर्चही जास्त येतो, तेव्हा तन्वीला तुमच्याकडे ठेवतो आहोत. तुम्ही दोघे कधी जात आहात? आईने विचारले. आज संध्याकाळची ट्रेन आहे, आंटी म्हणाल्या. आईने होकार दिला. संध्याकाळी प्रिया आंटी तन्वीला व तिची बॅग घेऊन आमच्या घरी सोडायला आल्या. मी वर्कआउट करून हॉलमध्ये शॉर्ट पॅन्टवर टीव्ही पाहत बसलो होतो. आंटी म्हणाल्या, रोहित, आईला बोलू नकोस, मला उशीर होतो आहे, मी तन्वीला सोडायला आले होते. एवढं सांगून त्या निघून गेल्या. तन्वी माझ्यासमोर सोफ्यावर बसली. मी तिच्याकडे पाहत होतो. तिला विचारले, तू इतकी उदास का राहतेस? काही झालं आहे का? बोलायला आवडत नाही? पण तन्वी एक शब्दही न बोलता खाली मान घालून बसून राहिली. आईने तिला घर दाखवले. रात्री जेवणानंतर आई व तन्वी झोपायला गेल्या. मी टीव्ही पाहत बसलो. रात्री 2 वाजता मी पाणी भरायला किचनमध्ये जात होतो तेव्हा आईच्या रूमचे दार उघडण्याचा आवाज आला. तन्वी हॉलमध्ये येऊन कोणाशी तरी फोनवर बोलू लागली. ती बोलताना स्वतःशी विचित्र हालचाली करत होती. मी भिंती आडून हे सगळं पाहत होतो. तिचा हा कार्यक्रम सुमारे 20-25 मिनिटे चालला. नंतर मी हलक्या पावलाने तिच्याजवळ गेलो. ती घाबरली. मी विचारलं, तन्वी, असे करण्याची गरज का भासते? तुझ्या आयुष्यात काही अडचण आहे का? तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी म्हणालो, रडू नकोस, काय झालं ते सांग, मी मदत करेल. तेव्हा तन्वी म्हणाली, 6 महिन्यापूर्वी माझे लग्न झाले होते. माझा नवरा नेहमीच दारूच्या नशेत असे. त्याच्यासोबत राहून माझे आयुष्य नरक झाले होते. तो पेंटरचे काम करायचा, पैसे चांगले कमवायचा, पण मला कधी प्रेम, सुख व शांती मिळाली नाही. माझ्या शेजारी राहणारा विनोद नावाचा मुलगा माझ्या प्रेमात पडला. आमचे संबंध आले. एकदा माझ्या नवऱ्याने आम्हाला अशा अवस्थेत पाहिले, त्यानंतर तलाक झाला.
आता विनोदची आठवण येते म्हणून रात्री त्याच्याशी फोनवर बोलते आणि मन शांत करण्यासाठी असे करते. तिची हकीकत ऐकून मला वाईट वाटले. मी म्हणालो, तन्वी, जेव्हा मदत लागेल तेव्हा मला आवाज दे किंवा फोन कर. हा माझा नंबर. ती झोपायला गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो तेव्हा आई घरी नव्हती. आईच्या खोलीचे दार अर्धवट उघडे होते. तन्वी अंघोळ करून कपडे बदलत होती. आमची नजरानजर झाली. तिने लगेच शॉल अंगावर घेतली. मी माफी मागितली. तिने हलके हसून ठीक आहे म्हटले. मी मैत्रीचा हात पुढे केला आणि आम्ही मित्र झालो. काही दिवसांनी एका रात्री तन्वीने मला फोन केला, रोहित, मला झोप येत नाही, थोडा वेळ हॉलमध्ये बसशील का? आम्ही हॉलमध्ये बसलो. बोलता बोलता एकमेकांच्या जवळ आलो. ओठ एकमेकांना स्पर्शले. आम्ही एकमेकांना घट्ट मिठी मारली. रात्रभर आम्ही एकमेकांच्या प्रेमात हरवून गेलो. तन्वी आता शांत झाली. हा आमचा नित्यक्रम बनला. आई गावाकडून घर परत येईपर्यंत हे चालू राहिलं. तन्वी माझ्याशिवाय राहूच शकत नव्हती. एका महिन्यानंतर प्रिया आंटी आणि अंकल गावाहून परत आले. आईने त्यांचे स्वागत केले. पण प्रिया आंटीच्या लक्षात आले की तन्वी आता पूर्वीसारखी उदास नव्हती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. एके दिवशी संध्याकाळी प्रिया आंटी माझ्याकडे आल्या. त्या एकट्याच होत्या. आई बाजारात गेली होती. तन्वी वरच्या खोलीत होती. प्रिया आंटी म्हणाली, रोहित, तुझ्याशी खास बोलायचं आहे. बोला आंटी, काय झालं? त्या माझ्या अगदी जवळ बसल्या. त्यांच्या डोळ्यात कृतज्ञता होती. रोहित, तू तन्वीसाठी खूप केलंस. ती आता पूर्णपणे बदलली आहेस. मी आई असूनही तिचं मन वाचू शकले नाही, पण तू केलं. मी थोडा गडबडलो. आंटी, मी काही विशेष केलं नाही. त्यांनी हसत हसत माझा हात हातात घेतला. रोहित, मी आई आहे. मला सगळं कळलं. तू तिला खरं प्रेम दिलंस, तिला जखमा भरल्यास, पण त्यांचा चेहरा गंभीर झाला. पण आता तिला नवऱ्याकडे जायचं आहे. तिच्या माहेरच्यांनी तिच्यासाठी दुसरं लग्न ठरवलं आहे. मुंबईला एक चांगला मुलगा आहे. माझ्या हृदयात धस झालं. काय? पण तन्वीला कळलं का? तिला कळवायचं आहे आज रात्री. मी तुला पहिल्यांदा सांगितलं. तन्वी खाली आली. तिने प्रिया आंटीकडे पाहिले, मग माझ्याकडे. तिच्या डोळ्यात प्रश्न होता की मी काही बोलण्याआधीच प्रिया आंटी उठल्या. तन्वी, घरी चल, महत्वाचं बोलायचं आहे. तन्वी माझ्याकडे पाहत राहिली. मी हळूच डोकं हलवलं. ती निघून गेली. 3 दिवसानंतर तन्वीने मला फोन केला नव्हता. मी तिला भेटण्याचा प्रयत्न केला, पण ती टाळत होती. एका रात्री अचानक माझ्या खिडकीतून मी तिला बाल्कनीत उभं पाहिलं. ती रडत होती. मी लगेच खाली गेलो. हलक्या पावलाने मी त्यांच्या घराच्या बाल्कनीजवळ गेलो. तन्वी, ती चमकली. रोहित, मी तुला भेटू शकत नाही. आता सगळं संपलं. का? तुला जबरदस्ती करतायत का? नाही, पण माझ्या आईला सगळं माहित आहे आमच्याबद्दल. ती म्हणते तुझ्यापेक्षा तो चांगला मुलगा आहे. त्याच्याकडे पैसा आहे, घर आहे, गाडी आहे. मी तिचा हात घट्ट पकडला. पण तुला प्रेम हवंय का पैसे हवेत? तिचं मन भरून आलं. मला तुझ्यासारखं प्रेम हवंय, पण काही नाही. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही तन्वी. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत संघर्ष होता. रोहित, तू माझ्या आईशी बोलून बघशील का? नाही अजून, पण करीन. तुझ्यासाठी काहीही करीन. दुसऱ्या दिवशी सकाळी मी धैर्य उठून प्रिया आंटीच्या घरी गेलो. आई मला थांबू लागली, पण मी ऐकलं नाही. दार उघडताच प्रिया आंटी म्हणाले, रोहित, सकाळी सकाळी? आंटी, मला तुमच्याशी बोलायचं आहे, तन्वीबद्दल. त्यांचा चेहरा कडक झाला. बोल. पण काहीही बोललास तरी तिचं लग्न दुसरीकडेच होणार. का? मी कमी आहे का? माझ्याकडे पैसे नाहीत. मी चांगली नोकरी करतो. मी तिला आनंद देईन. तुम्हीच पाहिलं ना या महिन्यात किती खुश होती ती. प्रिया आंटी हसल्या, पण ते हसणं वेगळं होतं. रोहित, तुला खरंच वाटतं तू तिला आनंद देऊ शकतोस? होय. मला सांग, तू तिला नेमकं काय देऊ शकतोस? प्रेम, सुरक्षितता, विश्वास, हे सगळं. तेवढ्यात तन्वी तिथे आली. तिच्या डोळ्यात आशा होत्या. प्रिया आंटीने तिच्याकडे पाहिलं, मग माझ्याकडं. ठीक आहे, पण एक अट आहे. काय? तू तन्वीसाठी पुढले 6 महिने कमावून दाखव. मी तिला सांगितलं, तो चांगलं जीवन देऊ शकतोस. या 6 महिन्यात ती तुझ्याकडे राहील. पैसे कमव, घर व्यवस्थित कर, मग मी तुझ्याशी तिचं लग्न लावेल. मी आणि तन्वी एकमेकांकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. मी ही अट मान्य करतो आंटी. प्रिया आंटी म्हणाल्या, आणि हो, तू तिला हात लावला तर मग माफ करणार नाही. लग्नापर्यंत संयम ठेव. मी हसलो. तन्वी माझ्यासाठी पवित्र आहे. तिला दुखवणार नाही. तन्वी माझ्याकडे राहायला आली. मी दुपारी ऑफिस, संध्याकाळी
फ्रीलान्सिंग, रात्री अभ्यास असं करू लागलो. तन्वीनेही नोकरी सुरू केली. आम्ही दोघे मिळून स्वप्न रंगू लागलो. रात्री उशिरा घरी आल्यावर तन्वी माझी वाट पाहत असे. ती चहा बनवून ठेवी. मी थकलेला असलो तरी तिच्यासोबत बसणं मला ऊर्जा द्यायचं. एके रात्री ती माझ्या कुशीत डोकं ठेवून बसली. रोहित, तुला माझ्याशी लग्न करायचं आहे का खरंच? काय बोलतेस? तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. पण मी घटस्फोटित आहे. समाज काय म्हणेल? समाज नेहमी बोलतो, पण माझ्यासाठी तू सर्वोत्तम आहेस. तुझा भूतकाळ माझ्यासाठी काही अर्थ नाही. तिने मला घट्ट मिठी मारली. तिने अश्रू माझ्या अंगावर पडत होते, पण दुःखाचे नव्हते तर आनंदाचे होते. 6 महिन्यानंतर मी प्रिया आंटीसमोर बँक स्टेटमेंट, सॅलरी स्लिप आणि नवीन फ्लॅटचे पेपर्स ठेवले. मी एवढे पैसे कमावले होते हे तन्वीला आयुष्यभर चांगलं ठेवू शकेल. प्रिया आंटी डोळे विस्फारून पाहत होत्या. रोहित, तू खरंच करून दाखवलंस. आंटी, प्रेम असेल तर डोंगरही हलू शकतो. तेवढ्यात अंकलही आले. त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला. बेटा, तू आमच्या लेकीला आनंदी ठेवलंस. आम्ही तुझ्याशीच तिचं लग्न लावणार. तन्वी आता आत आली. ती सकाळपासून तयारीत होती. निळ्या साडीत ती परिवान दिसत होती. मी तिच्याकडे पाहत राहिलो. काय बघतोस? तिने हसत विचारलं. तुला माझी बायको दिसते आहेस. अजून नाही झालं लग्न, पण माझ्या मनात तू बायको आहेस आधीच. प्रिया आंटी आणि आई दोघेही हसल्या. आई म्हणाली, मग लग्नाची तयारी करूया आता. साधं पण सुरेख असं लग्न ठरलं. फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्र. लग्नाच्या आदल्या रात्री तन्वी माझ्याकडे आली. रोहित, मला काहीतरी सांगायचं आहे, बोल. मी तुझ्यापासून काहीही खोटं बोलले नाही, पण एक गोष्ट लपवली. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. काय? प्रिया आंटी माझी आई नाही, ती माझी मावशी आहे. माझे खरे पालक माझ्या लहानपणीच वारले. प्रिया मावशीनेच मला वाढवलं, पण तिच्याशी माझं नातं आईसारखं आहे. मी हसलो. यासाठीच घाबरली होतीस? तू जी आहेस तशी मला आवडतेस. तुझा भूतकाळ, तुझे नाते, सगळं माझ्यासाठी महत्वाचं आहे. ती माझ्या कुशीत डोकं ठेवून रडू लागली. यावेळी मीही तिच्यासोबत रडलो, आनंद अश्रूंनी. 6 महिने लग्नाला झाले होते. तन्वी आता माझी बायको होती. आम्ही स्वतंत्र घर घेतलं. आई कधी कधी येऊन राहत असे, पण आमच्या प्रेमात कधी अडथळा आणला नाही. एके दिवशी तन्वी मला म्हणाली, रोहित, मला गरोदरपणाची खुशखबर द्यायची आहे तुला. मी स्तब्ध झालो. काय? मी बाबा होणार? होय, तू बाबा होणार आहेस. मी तिला उचलून फिरवलं. ती हसत होती. खाली ठेव मला, बाळाला धक्का लागेल. तू मला सगळ्यात अगदी आनंदी माणूस बनवलंस. तन्वी, नाही रोहित, तू मला बनवलंस. तुझ्या प्रेमाने मला नवीन जीवन दिलंस. आम्ही एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहिलो. तिच्या तपकिरी डोळ्यात माझे संपूर्ण विश्व वसलं होतं. लग्नाला 3 महिने झाले होते. तन्वी आता माझ्या आयुष्याची इतकी साधली होती की तिच्याशिवाय एक क्षणही जगणं अशक्य वाटायचं. माझं काम आता चांगलं चाललं होतं. मी एका खाजगी कंपनीत मॅनेजर म्हणून होतो आणि सोबत फ्रीलान्सिंग करत असे. तन्वीने ही एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी सुरू केली होती. दोघांचाही पगार मिळून आम्ही चांगलं आयुष्य जगत होतो. पण एक गोष्ट मला नेहमीच खुपत असे, तन्वीचा भूतकाळ, तिचा माजी नवरा. तो माणूस आजही जिवंत होता. तन्वी कधीच त्याच्याबद्दल बोलत नसे, पण तिच्या डोळ्यात कधी कधी एक भीती मला दिसायची. तिला काय वाटतं, तो परत येईल का? मी हे विचार मनातल्या मनात ठेवले. एके दिवशी संध्याकाळी मी ऑफिसहून परतलो तेव्हा घरात तन्वी नव्हती. तिचा फोन बंद होता. मी घाबरलो. आईला फोन केला तर ती म्हणाली, तन्वी सकाळी शाळेत गेली होती, पण परत आली नाही का? माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी लगेच शाळेत फोन केला. तिथून माहिती मिळाली की तन्वी दुपारी शाळा सुटल्यानंतर एका अनोळखी व्यक्तीसोबत गेली. मी वेडापिसा झालो. सर्वत्र शोध घ्यायला सुरुवात केली. रात्रीचे 10 वाजले होते तरी तन्वीचा काही पत्ता लागला नाही. तेवढ्यात माझ्या फोनवर एक मेसेज आला. रोहित, तन्वी माझ्याकडे आहे. जर तिला हवं असेल तर उद्या सकाळी एका जागी ये. एकटाचे. पोलिसांना सांगितलंस तर तिला कधीच पाहू शकणार नाही. माझं हृदय धडधडू लागलं. हा नक्कीच तिचा माजी नवराच होता. विक्रम. नाही, तन्वीने तिच्या माजी नवऱ्याचं नाव संजय सांगितलं होतं. तोच असावा. मी रात्रभर डोळ्यात झोप नव्हती. सकाळी 5 वाजता मी निघालो. मेसेजमध्ये लिहिलेल्या पत्त्यावर गेलो. ते शहराच्या सीमेवरचा एक जुना वाडा होता. त्या वाड्यात शिरताच मला दारूचा तीव्र वास आला. एक अर्धा नशेतला माणूस खुर्चीवर बसला होता.
त्याच्या शेजारी तन्वी हातपाय बांधलेली, तोंडाला कापड लावलेल्या अवस्थेत होती. तिला पाहून माझ्या रागाचा पारा 100वर गेला. संजय, मी ओरडलो, तिला सोड. तो हसत उठला. त्याचा चेहरा विद्रूप झाला होता. दारूने तो बेसावत झाला होता. अरे रोहित, आला तू? बघ तुझी बायको कशी आहे. ही माझी आहे. मी सोडणार नाही तिला. तू तिला तलाक दिलास. ती आता माझी बायको आहे. तलाक? हिनेच तर माझ्याकडून खोटं केस लावलं. मी तुरुंगात 6 महिने होतो म्हणून आलो, तर कळलं हिनं दुसरं लग्न केलंय. हे मला मान्य नाही. संजय पुढे सरकला. त्याच्या हातात चाकू होता. मी मागे सरकलो, पण माझ्या मागे एक मोठा खांब होता. मी अडकलो होतो. तन्वीने आवाज काढण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या तोंडचं कापड घट्ट होतं. तिच्या डोळ्यातील घबराट मी पाहू शकत होतो. तिला भीती वाटत होती माझ्यासाठी. संजय, ऐक, तू तिला दुखावलंस तर आयुष्यभर तुरुंगात राहशील. तू हुशार आहेस, तिला सोड. आपण शांततेत बोलूया. शांतता? माझं आयुष्य कोणी शांत केलं? तिने माझं सर्व काही उद्ध्वस्त केलं. तिच्यामुळे मी नोकरी गमावली, घर गमावलं, सगळं गमावलं. आता मी तिलाही गमावणार नाही. तो वेड्यासारखा हसू लागला. मी संधी शोधत होतो. माझ्या खिशात मोबाईल होता. मी हळूच पोलिसांना मेसेज करायचा प्रयत्न केला, पण संजयची नजर माझ्यावरच होती. फोन काढ बाहेर, तो ओरडला. हात वर कर. मी हात वर केले. संजय माझ्याकडे आला. तो माझा फोन घ्यायच्या प्रयत्नात तेवढ्यात मला एक संधी मिळाली. त्याच्या पायावर मी जोरात लाथ मारली. तो खाली पडला. चाकू हातातून खाली पडला. मी लगेच चाकू उचलला आणि त्याच्या गळ्यावर धरला. आता सांग, तन्वीची बांध गाठ सोडणार का? कधीच नाही. मी त्याचा हात मागे वळवला. तो किंचाळला. तन्वीकडे पाहिलं तर तिने डोळ्यांनी इशारा केला. तिच्या पायाजवळ एक छोटा चाकू होता. ती स्वतःहून गाठ तोडण्याचा प्रयत्न करत होती. मी संजयला ढकलून दिला आणि तन्वीकडे धावलो. तिने आधीच अर्धी बांध तोडली होती. मी उर्वरित दोरी कापली. ती उठली, मला घट्ट मिठी मारली. ती थरथर कापत होती. चल लवकर निघूया इथून, मी म्हणालो. पण तोवर संजय उठला होता. त्याने पुन्हा चाकू उचलला. तुम्ही दोघे कुठे जाणार? मी सांगितलं ना, ही माझी आहे, मी सोडणार नाही. तो आमच्याकडे धावत आला. मी तन्वीला बाजूला ढकललं आणि स्वतःला समोर उभं केलं. चाकू माझ्या हाताला लागला, पण मी त्याला जोराचा धक्का दिला. तो मागे पडला. त्याच्या डोक्याला भिंतीला जोरात आपट लागली. तो बेशुद्ध पडला. मी तन्वीचा हात पकडला आणि आम्ही बाहेर पळालो. गाडीत बसलो. इंजन सुरू केलं आणि तिथून निघून दूर निघालो. घरी पोहोचल्यानंतर तन्वी माझ्या जखमेवर मलम लावू लागली. तिचे हात थरथरत होते. डोळ्यातून अश्रू वाहत होते. तू माझ्यासाठी आपला जीव धोक्यात घातलास, ती म्हणाली. तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. तू माझी बायको आहेस. पण तुला दुखापत झाली ना माझ्यामुळे. ही दुखापत माझ्यासाठी अभिमानाची आहे, कारण मी तुझं रक्षण केलं. ती माझ्या कुशीत डोकं ठेवून रडू लागली. तिचे अश्रू थांबत नव्हते. मी तिच्या केसावरून हात फिरवला. आता काही भीती नाही. मी आहे तुझ्यासोबत. पुढच्या काही दिवसात तन्वी पूर्णपणे शांत झाली, पण ती रात्री झोपेतून वारंवार जागी होऊन घाबरून जायची. मी तिला शांत करत असे. हळूहळू तिची भीती कमी झाली. एके रात्री ती म्हणाली, रोहित, मला तुझ्यापासून एक गोष्ट लपवली. काय? संजयने माझ्यावर अत्याचार केले होते. तो मला मारायचा, शिवागीळ करायचा. मी ते सहन करू शकत नव्हते, म्हणून मी त्याच्या विरुद्ध केस केली. पण तो मला सोडून देईल असं वाटलं. पण तो आला परत. मला भीती आहे की तो पुन्हा परत येईल का? मी तिचा चेहरा हातात घेतला. येऊ देतो. येईल तर मी त्याला सामोरं जाईल. पण तू घाबरू नकोस. मी तुझ्या सोबत आहे नेहमी. दुसऱ्या दिवशी मी पोलिसांत तक्रार केली. तन्वीनं जबान घेतलं. पोलिसांनी संजयचा शोध सुरू केला, पण तो फरार झाला होता. एका आठवड्यानंतर पोलिसांनी आम्हाला बोलवलं. संजय सापडला होता. तो दुसऱ्या शहरात एका कारखान्यात काम करत होता. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्यावर अपहरण, हल्ला आणि बळजबरीचे गुन्हे दाखल केले. तन्वीला ही बातमी ऐकून खूप शांती मिळाली. ती म्हणाली, आता मी सुटकेचा श्वास घेऊ शकते. आता तो मला त्रास देणार नाही. मी तिला घट्ट मिठी मारली. आता फक्त आम्ही दोघे आपलं आयुष्य आनंदात घालू. लग्नाला 6 महिने झाले होते. एके दिवशी तन्वी उठताच तिला बरे वाटेना. ती स्वयंपाकघरात गेली. तिला वमनाचा तीव्र धक्का आला. मी तिच्या जवळ गेलो. काय झालं? काही नाही. कदाचित काल रात्रीचं काहीतरी बिघडलं असेल. पण हे सलग 3 दिवस चाललं. मग आम्ही डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर एक गोड हसू दिलं. रोहितजी, तुम्ही बाबा होणार आहात.
तन्वी गरोदर आहे. मी स्तब्ध झालो. तन्वीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते, आनंदाचे. मी तिला उचलून फिरवलं. आम्हाला एक बाळ होणार आहे. डॉक्टरांनी हसत सांगितलं, हळूहळू अजून 9 महिने आहेत. घरी आल्यावर तन्वीने विचारलं, तुला मुलगा हवा की मुलगी? मला तुझ्यासारखी मुलगी हवी. का? कारण तू जशी सुंदर आहेस तशी तीही असेल. तिने लाजत माझ्याकडे पाहिलं. तू खूप गोड आहेस रोहित. तुझ्यामुळे. तन्वी गरोदर असल्याची बातमी आईला कळाली. ती लगेच आमच्याकडे राहायला आली. माझी सून गरोदर आहे. मला तिची काळजी घ्यायची आहे. आई तन्वीची खूप काळजी घ्यायची. तिला वेळेवर खायला द्यायची. तिच्यासोबत फिरायला जायची. रात्री तिला गोष्टी सांगायची. तन्वीला हे फार आवडायचं. ती आईला मा म्हणू लागली. एके दिवशी तन्वी आईला म्हणाली, मा, तुम्ही माझ्या खऱ्या आईसारखे आहात. माझ्या मावशीनेही माझं चांगली काळजी घेतली, पण तुम्ही दिलं ते प्रेम वेगळं आहे. आईच्या डोळ्यात पाणी आलं. बेटा, तू माझी लेक आहेस. मी तुझ्यावर जीव ओवाळे. दोघी एकमेकींना मिठी मारून रडल्या. मी हे सगळं बाजूला उभं राहून पाहत होतो. माझं कुटुंब आता पूर्ण झालं होतं. गरोदरपणाच्या 5व्या महिन्यात प्रिया आंटी आणि अंकल आम्हाला भेटायला आले. तन्वीला पाहून प्रिया आंटी फार खुश झाल्या. तू आता पूर्णपणे बदलली आहेस. पूर्वीची उदास तन्वी हरवली आहे आणि एक नवी तन्वी जन्माला आली आहे. तन्वी हसली. हे सगळं रोहितमुळे झालं मावशी. त्याच्या प्रेमाने मला नवं आयुष्य दिलं. प्रिया आंटी माझ्याकडे वळल्या. रोहित, मी तुला पहिल्यांदाच म्हणते आहे, तू खरोखर चांगला मुलगा आहेस. तन्वी तुझ्यासोबत सुरक्षित आहे. धन्यवाद आंटी. मी तिला कधीही दुखावणार नाही. अंकलही म्हणाले, बेटा, तू नेहमीच आमची लेक सांभाळलीस. आम्ही तुझे ऋणी आहोत. अंकल, ऋण देण्यासारखे काही नाही. तन्वी माझी बायको आहे. तिची काळजी घेणे माझं कर्तव्य आहे. 9 महिने संपले. एका पावसाळी सकाळी तन्वीला प्रसूती वेदना सुरू झाल्या. मी लगेच गाडीत घालून हॉस्पिटलमध्ये नेलं. आईही सोबत होती. हॉस्पिटलच्या बाहेर मी वेड्यासारखा वर खाली फिरत होतो. मला चिंता वाटत होती. तन्वी ओरडत असल्याचा आवाज येत होता. मी हे सहन करू शकत नव्हतो. 5 तासांच्या प्रयत्नानंतर डॉक्टर बाहेर आले. अभिनंदन, तुम्हाला गोंडस मुलगी झाली आहे. बाळ आणि आई दोघी सुखरूप आहेत. माझ्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. मी धावत आत गेलो. तन्वीच्या कुशीत एक छोटीशी गोंडस मुलगी होती. तिचे डोळे मोठे होते, गालावर खळी होती. रोहित, पाहिलंस तुझी मुलगी? तन्वी म्हणाली. मी बाळाला हातात घेतलं. ती हसली. तिचं हसू पाहून माझं हृदय प्रेमाने भरून आलं. मी तिचं नाव आरोही ठेवतो. आरोही? सुंदर नाव आहे, तन्वी म्हणाली. आई ही आता आली. तिने बाळाला पाहिलं. तीही रडू लागली. मला नाद झाली. मी आता आजी झाली. त्या दिवशी संपूर्ण हॉस्पिटलचा आनंद ओसंडून वाहत होता. आरोही आता 6 महिन्याची झाली होती. ती रांगू लागली होती. तिचं प्रत्येक हसू माझ्यासाठी अनमोल होतं. एका रात्री तन्वी मला म्हणाली, रोहित, तू आरोहीवर जीव ओवाळतोस? ती माझी मुलगी आहे. मी तिच्यासाठी काहीही करेन, पण ती तुझी सख्खी मुलगी नाही. मी थबकलो. काय? तन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. रोहित, आरोही तुझी मुलगी नाही, ती संजयची आहे. माझ्या पायाखालची जमीन सरकली. काय बोलतेस तू? लग्ना अगोदरच मी गरोदर होते. संजयने माझ्यावर बलात्कार केला होता. मला लग्नापर्यंत हे कळलं नव्हतं. पण मी डॉक्टरांकडे गेले तेव्हा कळलं. मला गर्भपात करायचा होता, पण माझ्या धर्मात ते पाप आहे, म्हणून मी तुला सांगितलं नाही. माफ कर मला. मी स्तब्ध होतो. काही क्षण मी बोललो नाही. मग हळुवारपणे आरोहीकडे पाहिलं. ती हसत होती. तिच्या संजयचा काही अंश नव्हता. ती फक्त माझी मुलगी होती. मी तन्वीकडे पाहिलं. तू मला सांगितलं नाहीस याचं दुःख आहे, पण आरोही माझी मुलगी आहे. ती तुझी आणि माझी आहे. तिचा भूतकाळ काही असो, माझी लेक आहे. तन्वी माझ्या कुशीत येऊन रडू लागली. तू खरोखर सर्वोत्तम आहेस रोहित. नाही, मी सर्वोत्तम नाही, पण तुझ्यावरचं प्रेम मला सर्वोत्तम बनवतं. आरोही आता 1 वर्षाची झाली होती. ती उभी राहायला शिकली होती. एका संध्याकाळी तिने पहिलं पाऊल टाकलं. मी तिच्या समोर बसून हात पुढे केले. ती हसत माझ्याकडे चालत आली. तिचं पहिलं पाऊल तिने माझ्याकडेच टाकलं. मी तिला उचलून घेतलं आणि आकाशाकडे फेकलं. ती हसत होती. तन्वी बाजूला उभी राहून सगळं पाहत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. बघ, तुझी मुलगी किती हुशार आहे, तन्वी म्हणाली. आमची मुलगी? मी सुधारलं. तन्वी हसली. हो, आमची मुलगी. त्या रात्री ती माझ्या कुशीत डोकं ठेवून झोपली. मी तिच्या केसावरून हात फिरवत बसलो.
आरोही आमच्यामध्ये झोपली होती. हे माझं परिपूर्ण कुटुंब होतं. एक दिवस मला अचानक कोर्टाचा समन्स आला. संजयच्या केसची सुनावणी सुरू होती. तन्वीला साक्ष द्यायची होती. मी तिच्यासोबत गेलो. कोर्टात तन्वीने धैर्याने सगळं सांगितलं. ती थरथरीत होती, पण तिने हार मानली नाही. तिने संजयचे सर्व अत्याचार, बलात्कार, अपहरण याचं वर्णन केलं. न्यायाधीशांनी संजयला 10 वर्षाची सक्त मजुरीने 50,000 रुपये दंड ठोठावला. कोर्टाबाहेर पडताना तन्वी माझ्या कुशीत रडली, पण या अश्रूमध्ये आनंद होता. आता मी मुक्त झालो. आता मला काही भीती नाही. तुला कधीच भीती बाळगायची गरज नव्हती. मी होतोच ना तुझ्यासोबत. आरोही 2 वर्षाची झाल्यावर आम्ही नवं घर घेतलं. ते घर मोठं होतं. त्यात एक छोटी बाग होती. आरोही बागेत खेळायची. तन्वी फुलांची लागवड करायची. मी संध्याकाळी सगळ्यांसोबत वेळ घालवायचो. एक रविवारी आम्ही सगळे बागेत बसलो होतो. आई, प्रिया आंटी, अंकल, तन्वी, आरोही आणि मी. आरोही शेजारच्या मुलासोबत खेळत होती. तन्वी चहा बनवत होती. मी आईशी गप्पा मारत होतो. तन्वी चहा घेऊन आली. तिने सर्वांना चहा दिला. मग ती शेजारी बसली. तिने माझा हात हातात घेतला. रोहित, तुला माहिती आहे का, मी सर्वात सुखी व्यक्ती आहे. का? कारण मला तुझ्यासारखा नवरा मिळाला. मी तिच्या कपाळावर हलकंच किस केलं. आणि मला तुझ्यासारखी बायको. तेवढ्यात आरोही धावत आली. बाबा, मला झुला हवाय. चल, लागेल तुला झुला, पण आधी चहा पिऊन घेऊ. ती माझ्या मांडीवर बसली. तन्वीने मला चहाचा घोट दिला. ती हसली. तिच्या हसण्यात संपूर्ण जग सामावलं होतं. प्रिया आंटी म्हणाल्या, बघा किती सुंदर कुटुंब आहे तुमचं. आई म्हणाली, हे सगळं रोहितच्या चांगल्या संस्कारामुळे झालं. नाही आई, हे तन्वीमुळे झालं. तिने माझं आयुष्य सुंदर बनवलं. तन्वी लाजली. तू नेहमी माझं कौतुक करतोस, कारण तू कौतुकाच्या पात्र आहेस. आरोही आता 3 वर्षाची झाली होती. तिला शाळेत घालण्याची वेळ आली होती. तन्वी आणि मी शाळा बघायला गेलो. आरोहीला एका शाळा फार आवडली. तिचं मोठं मैदान होतं. तिथे रंगीबिरंगी वर्ग होते. शाळेच्या प्राचार्याने विचारले, आरोही, तुला शाळेत यायला आवडेल का? हो, मला नवीन मित्र हवे आहेत, ती उत्साहात म्हणाली. प्राचार्याने आमच्याकडे पाहिलं. तुमची मुलगी फार हुशार आहे. तिला येथे प्रवेश द्यायला आम्हाला आनंद होईल. प्रवेश झाल्यानंतर पहिल्या दिवशी आरोहीने शाळेत गेली. ती थोडी घाबरली होती. तन्वीने तिला समजावलं, बेटा, शाळेत खूप मजा येईल, नवीन मित्र बनतील आणि संध्याकाळी मी येऊन तुला घेऊन जाईल. आरोहीने डोके हलवलं. बाबा पण येणार का? होय, बाबा पण येणार. मी तिला किस केलं. मी तुझ्यासाठी संध्याकाळी चॉकलेट घेऊन येईन. ती हसली आणि शाळेत गेली. तन्वी माझ्याकडे पाहून हसली. आपली मुलगी मोठी झाली. खरंच, कालपर्यंत ती रांगत होती, आज ती शाळेत जाते. आम्ही दोघं तिच्याकडे पाहत राहिलो, ती अदृश्य होईपर्यंत. तन्वीचा वाढदिवस होता. मी तिला सरप्राईज द्यायचं ठरवलं. मी एका 5 स्टार हॉटेलमध्ये डिनर बुक केलं. आरोही आईकडे सोडलं. संध्याकाळी मी तन्वीला घेऊन गेलो. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर तन्वीचे डोळे विस्फारले. रोहित, हे सगळं काय? तुझा वाढदिवस आहे, तुला स्पेशल वाटावं म्हणून. आम्ही अगदी सुंदर डिनर केलं. तिने मला आयुष्यभर सोबत राहण्याचं वचन दिलं. मी तिला एक बांगडी घातली. ती सोन्याची होती. ही बांगडी तुझ्या प्रेमाची निशाणी आहे. ती बांगडी हातात घालून फार खुश झाली. रात्री परतताना ती म्हणाली, माझ्या आयुष्यातील हा सर्वोत्तम वाढदिवस होता. प्रत्येक वाढदिवस असाच असेल, कारण मी तुझ्या सोबत असेल. आता आरोही 5 वर्षाची झाली होती. ती आता वाचू लागली होती. तिला गोष्टी ऐकायला आवडायच्या. दररोज रात्री ती माझ्या कुशीत बसून गोष्टी ऐकायची. मी तिला परीकथा, राजांच्या प्रेमकथांच्या गोष्टी सांगत असे. एका रात्री तिने विचारलं, बाबा, प्रेम म्हणजे काय? मी थोडा विचार केला. प्रेम म्हणजे तू, तुझी आई, मी. प्रेम म्हणजे आपण तिघे. प्रेम म्हणजे एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांसाठी आनंदी राहणं. ती हसली. पण मला तुझ्यावर प्रेम आहे बाबा. मलाही तुझ्यावर प्रेम आहे बेटा. ती झोपली. तन्वी आत आली. तू तिला काय सांगत होतास प्रेमाबद्दल? आणि तू काय सांगितलं? सत्य, की प्रेम म्हणजे आपण तिघी. तन्वीने मला घट्ट मिठी मारली. तू खरं सांगितलंस, प्रेम म्हणजे आपण तिघी. त्या रात्री आम्ही तिघे एकाच बेडवर झोपलो. मी एका बाजूला, तन्वी दुसऱ्या बाजूला, आणि मध्ये आरोही. तिचा हात माझ्या गळ्यात होता. तन्वीचा हात माझ्या हातात होता. हेच खरं प्रेम होतं. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असा
तर आता सबस्क्राईब करा.